हिंदू जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते कुशल सातव हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत आणि त्यांना प्रचंड जो प्रतिसाद आहे तो पाहायला मिळतोय। महिलांचा असेल किंवा इथल्या गावातील स्थानिकांचा या ठिकाणी मोठा प्रतिसाद जो आहे तो कुशल सातवांना पाहायला मिळतोय। त्यांच्या पाठीमागे आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुशल सातव आहेत। अनेक प्रश्न अनेक वेगवेगळे नेते तुमचे या ठिकाणी येतात, मात्र तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतो। खरं तर जर युवा मुलगा किंवा युवा पोरगा जर राजकारणात आल्याच्या नंतरून त्यांना विश्वास आहे की आपण ह्याच्याकडे जाऊन ह्याच्या कानाला धरून आपली कामं जी काही रखडलेली कामं असतील ती करून घेता येतील, म्हणून आज सर्वच तरुण वर्ग माझ्या पाठीमागे आहे की आता अलीकडच्या ह्या आमच्या पंचायत समिती गानामध्ये जे काही 20-25 वर्षापासून जे गट ताटाचं राजकारण होतं तर ते सगळ्यांनीच त्यांच्या आतापर्यंतचे मतभेद सगळे सोडून सगळ्या जणांनीच हे सांगितलेलं आहे की कुशल नाना हाच आमचा पक्ष आणि कुशल नाना हेच आमचं चिन्ह, अशा पद्धतीने आज सगळेच जण बाहेर पडलेले आणि तेच आज तुम्हाला अष्टपूरमध्ये सुद्धा बघायला मिळेल। या ठिकाणी रॅली देखील काढण्यात आली, मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीमागे रॅलीमध्ये लोक होते। कुठेतरी कोण नेते कमी पडलेत का या सगळ्यामध्ये? तुमच्या पाठीमागे लोक येतात त्याच्यामुळे? नाही, तसं नेते कमी नव्हते। तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक गावातले आजी माजी सरपंच आणि सर्वच नामांकित मंडळी आज आपल्या व्यासपीठावरती होती आणि ठराविक आता जर सर्व युवा वर्ग जर एका बाजूला गेला तर राजकारणाला लोकांना समजा काही वाटत असेल अजून किंवा अजून पक्ष त्यांचे कसे पक्ष ठरलेले असतात की बाबा BJP पक्ष असेल किंवा अजितदादांचा पक्ष असेल, शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, तर त्यांच्यामध्ये त्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे कामं करीत आलेले आहे। ज्यावेळी आपण एखाद्या पक्षामध्ये सामील होईल तर त्यावेळी ते पक्षाचे जे काही नेते असतील ते ऑटोमॅटिक आपल्या ह्याच्यात जोडले जातील। तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय काय प्रयत्न केले होते लोकांच्या या सगळ्या जे काही लोकांचे कामं सोडवण्यासाठी? मी जरी आता पंचायत समितीसाठी उभा राहत असेल तरी मी असं काही लोकांना जोडण्यासाठी कोणता प्रयत्न केलेला नाहीये, कारण की गेले 5-10 वर्षापासून रोज लोकांचा विश्वास आहे की हा पोरगा जर पदावर नसताना आपली आतापर्यंत एवढी कामं करतोय किंवा याच्या फोनवरती जी न होणारी कामं होतात आहेत। कारण की माझ्या माध्यमातून 10-10, 15-15 वर्ष ज्या सोसायटीला लाईटच नाहीये तर त्यांनी एक फोन केला त्यांना लाईट मिळते, त्यांना ड्रेनेज लाईन मिळते, त्यांना प्रत्येक ठिकाणी एका फोनवरती त्यांची कामं होतात, चौकीसारखे छोटे मोठे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतात। तर त्या मला असं वेगळं काही करायला लागलं नाही, कारण की हा माझा परिचय हा ऑलरेडी माझ्या ह्या पूर्ण परिसराला माहिती होता आणि त्यामुळे त्यांनी पक्ष न बघता कुशल नाना हे चिन्ह आणि कुशल नाना हाच पक्ष बघून ते सगळेजण सामील झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये महिला पण मोठ्या उत्साहात तुम्हाला बघायला मिळते। तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं लोकांनी अक्षरशः इथं येताना तुम्हाला डोक्यावर घेतलं? हा, तसं जर सांगायचं झालं तर मला असे आतापर्यंत या मानपानाची किंवा नाव घेण्याची मला सवय नाहीये, कारण की आपण लोकांमध्ये राहून आतापर्यंत कामं करता आलेलो आहे। हे डोक्यावर घेणं किंवा खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणं तर माझे सुद्धा पाय तर काबत होते, कारण की ह्याची आपल्याला सवय नाही। आपण काम करत आलेलो आहे तर इथून पुढे सुद्धा आपण काम ज्यावेळी माणसाचे पाय जमिनीवर असतात तर तो कायमस्वरूपी जमिनीवर राहतो आणि ज्यावेळी एकदा हवेत जातो तर त्याच्यात सत्तेची वाफ शिरल्याच्या नंतरून तो जमिनीवर राहत नाही। तर आपण पहिल्यापासूनही साधे कार्यकर्ते आणि इथून पुढेही जरी कोणतं पक्षाचं आपल्याला पद मिळेल नाही मिळेल त्याची आपण विचार न करता आपण मातेशी बांधलेलो आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांना संघ घेऊन जाणार आहोत। स्थानिक नेते कुठेतरी कमी पडलेत का? त्याच्यामुळे आता यांना एवढा मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो? नाही, स्थानिक नेत्यांचा या ठिकाणी काही विषयच नाहीये, कारण आता ही निवडणूक जी आहे ही सगळी युवा मित्रांनी हातात घेतलेली आहे आणि मुळातच की नाना जे आहेत ते हिंदुत्ववादी विचाराचे आहेत, त्यामुळे आम्ही ऑटोमॅटिकली तिथे जोडलेलो आहोत। हिंदुत्ववादी विचाराचे आहेत पण इतर धर्माचा द्वेष असं नाहीये, फक्त आपलं हिंदुत्व आपलं वाढलं पाहिजे हा प्रमुख त्या मागचा उद्देश आहे। आणि सांगायचंच झालं तर दुसरं कारण असं आहे की मुळात आता आमचं अष्टापूर गाव आहे, या ठिकाणी आमचे 2 गट आहेत। या 2 गटाला एकत्र आणण्याचं काम नानांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे सुरुवातच जर अशी चांगली असेल तर नक्कीच पुढं पण चांगलंच होणार आहे आणि नानांच्या हातून नक्कीच चांगला विकास घडणार या ठिकाणी मी सांगतो। एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, मात्र त्यांना आपण जर पाहिलं तर विकासाच्या माध्यमातून ते पुढे जायचा प्रयत्न करतायत। नेमकं तुमची काय भूमिका आहे? तुमचे काय प्रश्न सोडवलेले आहेत? प्रथम नानांच्या बाबतीत सांगायचं तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, असा हा नेता, असा हा तरुण उमेदवार आम्हाला मिळतोय। कारण गेले 25 वर्षापासून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही धडपडतोय। खऱ्या अर्थानं परिसरामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाहीये।
व्यसनाधीन किंवा मोबाईलच्या आहारी जाणारी तरुणाई सध्या पाहता कुशल नानासारखा एक निर्व्यसनी सुसंस्कृत जर तरुण नेता आम्हाला जर मिळत असेल, इथून पाठीमागच्या तुम्ही जो प्रश्न विचारला की इथले काही स्थानिक नेते कमी पडले का, निश्चित मी सांगेल कमीच पडले. कारण याच्या अगोदर ज्यांना ज्यांना संधी मिळाली, अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये लाईट असेल, पाणी असेल, महिलांचे प्रश्न असतील, या सर्वांना हात देण्याचं काम कुशल नानाच्या माध्यमातून होऊ शकतं, आम्हाला असा ठाम विश्वास आहे. त्यामुळं दुसरा एक त्याचा पदर असा त्याचाच तर हिंदुत्ववादी जो विचार आहे तो विचार सुद्धा पुढे घेऊन जाण्याचं काम कुशल नानाच्या माध्यमातून होतंय. समस्त तरुणाईला अभिप्रेत असलेला एक तरुण नेता आम्हाला जर मिळतोय तर त्या दृष्टीने आम्ही नक्कीच कुशल नानाच्या पाठीमागं सर्व, त्याच्यामध्ये महिला वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना एक लाडका उमेदवार म्हणून आता पंचकृषीमध्ये कुशल नाना फेमस झालेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा निश्चित पूर्ण होईल एवढी आशा वाटते. हिंदुत्वाचं काम करत असताना राजकारण आणि त्याच्यातून समाजकारण करण्याची जी काही कुशल नाना यांनी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचंच एक घोतक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, आष्टापूर, पुणे.